आणि आतापर्यंत तुम्ही दुधातली भेसळ ऐकलेली असेल, रॉकेल मधली भेसळ ऐकलेली असेल, मात्र जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं सूप वाजल्यानंतर, बिगुल वाजल्यानंतर राज्यामध्ये नवीन पद्धतीची भेसळ सुरू झालेली पाहायला मिळते। कोण करतंय ही राजकीय भेसळ पाहूया माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। देशातल्या सर्वात मोठ्या बाजार समितीत तुरीला हमीभाव मिळत नाही, हरभरा रास्त दरात विकला जात नाही। त्यामुळे लातूरची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शाखा चिडलीय। त्यांनी भाजप विरोधात प्रचार सुरू केलाय। गावोगावी फिरून फडणवीसांचा शेतकरी विरोध मतदारांना सांगण्याची मोहीम शेतकरी संघटनेनं हाती घेतली आहे। देवेंद्र फडणवीस सरकार तुरीलाही 5-6 हजार रुपये भाव देतो म्हणलेले हे सरकार आज 4,000, 4,500, 5,000 तुरीचा भाव देणं चालू केलेला आहे। भाजप सरकार शेतकऱ्याकडे बघायला तयार नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वेगळं स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला। कार्यकर्त्यांपुढे राजू शेट्टी उभे आहेत। केंद्रातलं सरकार शेतकरी विरोधी असल्याचा त्यांचा सूर आहे, मात्र सत्तेतला वाटाही त्यांनी सोडलेला नाही। उलट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्तेसाठी जिथं पिकेल असं वाटतंय तिथं तिफन हातात धरलीय। राजू शेट्टींनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपशी युती केली आहे। कागलमध्ये शिवसेनेशी, शिरोळमध्ये भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत, तर हातकणंगलेत काँग्रेसच्या आवाडे आवळे गटाशी गट्टी आणि करवीरमध्ये भाजपसोबत मैत्री। वाळव्यात स्वाभिमानीनं जयंत पाटलांच्या विरोधात रयत विकास आघाडी सोबत युती केली आहे, तर शिराळा पलूसमध्ये भाजपसोबत आणि मिरजेत थेट काँग्रेस सोबत नातं जोडलंय। यावरून शेट्टींच्या राजकारणाचा पोत किती वेगानं बदलतोय हे लक्षात येईल। नाही, आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत। त्यावेळी हे सत्ताधारी होते आणि त्यावेळी त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावरची लढाई करायला लागत होती। आता ते विरोधी पक्षात आहेत, आम्ही सत्तेच्या बाजूला आहोत, तरी सुद्धा कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी अशा पद्धतीनं भेटीगाठी घ्याव्याच लागतात। तिकडे शेट्टींचे सहकारी सदाभाऊंची तर वेगळीच गंमत सुरू आहे। मुलाच्या लग्नाचा जोरदार बार उडाल्याची चर्चा संपत नाही तोवर सदाभाऊंनी मुलगा सागरला झेडपीच्या आखाड्यात उतरवलंय। त्यामुळे भाजप विरोधात बोलताना ते फार कडवट होत नाहीत। मी काही प्रस्थापित राजकारणातला नेता किंवा पुढारी नाही, किंवा मी काही माझ्या घराणेशाहीला काही राजकारणाचा वारसा होता अशातला भाग नाही आहे। या ठिकाणी सगळ्या तरुणांच्यातून मागणी आली की आम्हानी चळवळीला एक नवं नेतृत्व पुढे येणं गरजेचं आहे आणि ती युवकांची मागणी, त्या भागातल्या शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। दिवंगत शरद जोशींच्या मुशीतून तयार झालेली ही शेतकरी नेते मंडळी आहे। खुल्या बाजाराचं समर्थन करत करत शरद जोशी हे भाजपच्या पाठिंब्यावरती राज्यसभेमध्ये गेले आणि त्याच खासगीकरणानंतरच्या 25 वर्षामध्ये देशभरामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। या आत्महत्याचा जाब विचारणारी एकही शेतकरी संघटना आजवर तरी प्रबळ होताना दिसलेली नाहीये। राजू शेट्टी आणि सदाभाऊ तर सांगली आणि कोल्हापूरच्या बाहेर पडलेच नाहीत ऊसाचा प्रश्न मांडत मांडत। आता त्यात या शेतकऱ्यांना वेड समजणाऱ्या तडजोडी। लोकशाहीत जास्त जागा मिळवून बहुमताच्या जोरावर सभागृहात आपला मुद्दा मान्य करून घेणे याला पर्याय नाही, पण त्यासाठी ज्या तडजोडी राजू शेट्टी करतायत ती शुद्ध भेसळ आहे। राहुल कुलकर्णीसह कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।